मुंबईत अतिवृष्टी तर राज्याच्या काही ठिकाणी चांगल्या पावसाच्या सरी बरसत आहेत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या YouTube चॅनल आणि Facebook पेज. आज 24 जून सकाळचे 9:30 वाजलेत. पाहूयात येत्या 24 तासात राज्यातील हवामान कसे राहील. सध्या जर पाहिलं तर मुंबईच्या आसपास उत्तरेकडून आलेली ट्रफ रेषा म्हणजे हवेचा कमदावाचा पट्टा हा सक्रिय आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र, उत्तर कोकणाच्या भागांमध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. ही ट्रफ रेषा हळू पूर्वेकडे मराठवाड्याकडे जाण्याची शक्यता आहे. तसेच एक चक्रावारे बंगालच्या उपसागरातून सुद्धा आपल्या पश्चिमेकडे येताना दिसतायत. त्यामुळे विदर्भ मराठवाड्यात काही दिवसात म्हणजे 1-2 दिवसांत पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. तर मुंबईच्या आसपास उत्तरेकडचे, उत्तर-पश्चिमेकडचे थोडेसे कोरडे वारे वाहतील. त्यामुळे त्या ठिकाणचा पाऊस आज सायंकाळनंतर कमी होण्याचा अंदाज आहे. सॅटेलाईट इमेजमध्ये पाहिलं तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगडचे किनारपट्टीचे भाग चांगल्या पावसाचे ढग आहेत. नंदुरबारकडे चांगल्या पावसाचे ढग आहेत. नाशिक, त्यानंतर इकडे अहिल्यानगर, पुणे घाटमाता, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड या ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस देणारे ढग आहे. बाकी राज्याच्या इतर ठिकाणी ढगाळ वातावरण आहे, मात्र विशेष पावसाचे ढग नाहीत. येत्या 24 तासात जी शक्यता आहे त्यानुसार मुंबई, ठाणे, पालघर, रायगड मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस खास करून सायंकाळपर्यंत राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिक, नंदुरबार, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, बीड या भागामध्ये मध्यम ते एखाद्या ठिकाणी थोडासा जोरदार स्वरूपाचा पाऊस हा अपेक्षित आहे. त्यानंतर मराठवाडा विभागाचा भाग आहे. या ठिकाणी बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, त्यानंतर पश्चिम विदर्भ, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ या ठिकाणी मेघगर्जनेसह मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा मध्यम ते मुसळधार, सातारा घाटमाता, कोल्हापूर घाटात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर इकडे पूर्व विदर्भ स्थानिक ढगनिर्मिती होऊन गडगडाट होण्याची शक्यता. पश्चिम महाराष्ट्रातील हे पूर्वेकडील भाग आहेत. या ठिकाणी क्वचित हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस, तर पश्चिमेकडील भागामध्ये मध्यम मान्सून सरी या पाहायला मिळण्याचा अंदाज आहे. सध्याच्या अपडेटमध्ये इतकंच. Facebook पेज फॉलो करा, YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा.